शेवटच्या टप्प्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे, ठाकरे पिता पुत्रांच्या निशाण्यावर आता राज ठाकरे असल्याचं पाहायला मिळालंय। महायुतीच्या प्रचारामुळे वाढलेली ठाकरेंमधील दरी आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना आता पाहायला मिळालाय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंनी सुरू केलेल्या महायुतीच्या प्रचारावरती आता थेट टीका केली। तर राज ठाकरे महायुतीसोबत गेल्याचं अधोरेखित झाल्यानं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधातली टीकेची धार मात्र वाढवली। तर शेवटच्या टप्प्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे अशा प्रकारचा प्रचार पाहायला मिळालाय। ठाकरे पिता पुत्रांच्या निशाण्यावर राज ठाकरे असल्याचं पाहायला मिळालंय। महायुतीच्या प्रचारामुळे ठाकरेंमधली दरी आता वाढल्याचं पाहायला मिळालंय। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शेवटच्या टप्प्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे, ठाकरे पिता पुत्रांच्या निशाण्यावर राज ठाकरे। महायुतीच्या प्रचारामुळे वाढली ठाकरेंमधील दरी। महायुतीच्या महाराष्ट्रातील समारोपाच्या सभेत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते। राज ठाकरेंची महायुतीच्या व्यासपीठावरील उपस्थिती होती। शिवाय राज ठाकरेंनी घेतलेल्या प्रचार सभा आदित्य आणि उद्धव ठाकरे या पिता पुत्रांच्या जिव्हारी लागल्या। त्यांनी थेट राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली। आदित्य ठाकरेंनी मनसेचं नाव न घेता मनसे म्हणजे टाइमपास टोळी असल्याचा आरोप केलाय। टाइमपास टोळीला मी उत्तर देत नाही, कारण 4 लोकसभेत 4 वेगळ्या दिशेने त्यांनी पाठिंबा कशासाठी दिला मला माहिती नाही। पण महत्त्वाची गोष्ट, मी त्यांच्या नेत्यांवर बिलकुल बोलत नाही, कारण एक नातं आमच्या आड येतं, एक डिसेन्सी पाळायला लागते। पण मनसेला मी खास करून एक कार्यकर्त्यांना विचारीन, आवर्जून विचारीन, मनापासून विचारीन, कारण अनेक कार्यकर्ते कदाचित भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी लढले तसं मी ऐकलं। जो बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिलेला आहे भाजपला, तो इथून सगळे उद्योगधंदे गुजरातला जाण्यासाठी दिलाय का? महायुतीवाल्यांना ठाकरे सोबत हवे होते म्हणून भाड्यानं ठाकरे घेतल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। यांना राजकारणामध्ये पोरच होत नाही, अजिबात होत नाही। म्हणून भ्रष्टाचारी तर भ्रष्टाचारी द्या, आम्हाला कडेवर घ्यायला कोणतरी पाहिजे। म्हणजे उमेदवारांनी भाड्याची घ्यायची, प्रचाराला सुद्धा भाडोत्री नेते लागतात। काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्कवरती जमले होते, इधर से उधर से सगळे गोळा केले होते, सगळे किरायेचे, सगळे म्हणजे सुपारीवालेच। तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत। राज ठाकरेंच्या मनसेनं शिवाजी पार्क मैदानाची परवानगी घेऊन दिलेला चेकमेटही ठाकरेंच्या जिवारी लागलाय। महायुतीच्या सभेसाठी तिसऱ्याच पक्षानं परवानगी घेतल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। कालचं मैदान सुद्धा म्हणजे यांच्या नावाने मैदान सुद्धा यांना बुक करता येत नाही। ही अशी सगळी माणसं आपल्या देशाचं त्यांनी किती मोठं नुकसान केले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फारसं सख्य नव्हतं, पण फार वैरही नव्हतं। पण आता राज ठाकरेंनी ते महायुतीसोबत असल्याचं स्पष्ट केलंय। मनसेच्या इंजिनाची दिशा विरोधात असल्याचं स्पष्ट झाल्यानं आता उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा सामना स्पष्ट झालाय। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।